येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। शुक्रवारी दुपारी नाशिक शहरात 2 गटात झालेल्या वादात दगडफेक झाली। यात काही नागरिकांसह जवळपास 14 पोलीस कर्मचारी जखमी झाले। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज अपोलो रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली। यात पालकमंत्री दादा भुसे यांनी दंगलींचं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काल नाशिकमध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झाल्या, साधारणपणे पोलीस अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळली आणि त्यामध्ये 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी जखमी झाले होते। त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेतलेली आहे, त्यांची तब्येत आता चांगली आहे, बरी आहे। काल बंदचं आवाहन करीत असताना ह्या ज्या काही घटना झाल्या, जिल्हाधिकारी महोदय, CP आणि पेशंट्स जिकडे ॲडमिट होते अपोलो हॉस्पिटल, तर मी स्वतःही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, संवाद साधत होतो। कालच्या घटनेमध्ये साधारणपणे 6 गुन्हे दाखल आहेत। आत्ताच्या घडीला परिस्थिती निवळलेली आहे, सगळीकडे शांतता आहे आणि सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू आहेत। नाशिकमधील 15 जणांना अटक करून 50 पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।